नमस्कार भावांनो, जय शिवराय. मी तुमचा भाऊ तुषार कोल्हे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल, आज आपण कशावर व्हिडिओ बनवलाय. दसरा व विजयादशमी निमित्त असा खतरनाक बॅनर व्हिडिओ बनवलाय. जर तुम्हाला हा बॅनर कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच व नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले जे काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपल्याला भेटून जातील. आणि मित्रांनो, या दोन्ही फाईल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून आपण जे काही दोन्ही फाईल आहे ते डाउनलोड करू शकता. आणि फाईलला पासवर्ड आहे, तो पासवर्ड व्हिडिओमध्ये एक स्टेपमध्ये तुम्हाला भेटून जाईल. तो पासवर्ड घेतल्यानंतर आपल्या दोन्ही फाईल एक्स्ट्रॅक्ट होऊन जातील. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करायला विसरू नका. चला मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण स्टार्ट करूया. मित्रांनो, आज आपण दसरा व विजयादशमी निमित्त दोन फाईल दिलेल्या आहे. खूप दिवसानंतर आज आपला व्हिडिओ येत आहे, त्यामुळे तुमचं आपल्या चॅनलवर सरचे स्वागत करतो, जेणेकरून आपले 1K सबस्क्राईब पूर्ण झालेले आहे. त्यामुळे तुमचं पब्लिकचं खूप खूप आभार मानतो. आणि मित्रांनो, या डिझाईनसाठी लागणारे फॉन्ट किंवा कॅलिग्राफी टाईपमध्ये आपल्याला जे काही इन्फिनिटी फॉन्ट किंवा बोर्ड टेको हे सर्व फॉन्ट आपण आपल्या चॅनलवर दिलेले आहे. ते तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून आपण जे काही मटेरियल आहे किंवा फॉन्ट आहे ते डाउनलोड करू शकता. आता आज आपण दोन PHD फाईल तुम्हाला दिलेले आहे. या PHD फाईलमध्ये तुम्हाला सर्व आपल्याला एडिट करता येईल. बॅकग्राऊंड पासून तर टेक्स्ट पर्यंत आपण सर्व एडिटेबल दिलेलं आहे, जेणेकरून आपली जी काही डिझाईन आहे ती कशा पद्धतीने आपण बनवतो ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. एवढं समजून कुणी युट्यूबवर आपल्याला सांगत नाही. मी आज तुम्हाला सर्वप्रथम पहिल्यांदाच असं सांगणार आहे की आपण बॅकग्राऊंड कशा पद्धतीने बनवला आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता येईल या हिशोबात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा. चला आता आपण सर्वप्रथम आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, फाईल मॅनेजर मध्ये आपण जात आहे. गेल्यानंतर आपले जे काही फोल्डर आहे सर्वप्रथम तुम्हाला ऍड करून आपलं डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट करून ते तुम्हाला अशा पद्धतीने भेटून जाईल. अशा पद्धतीने दोन फाईल दिलेल्या आहे. सर्वप्रथम 1 नंबरची फाईल अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल. यामध्ये तुम्हाला बिना फोटोची फाईल दिलेली आहे. आपण जे काही सोशल मीडियासाठी अपलोड करतो ती फाईल आहे. 2 नंबर डिझाईनमध्ये आपण जे काही फोटो टाकतो सोशल मीडियासाठी ती फाईल दिलेली आहे. या दोन्ही फाईल तुम्हाला कशा ॲड करायच्या आहे, डबल क्लिक करायचं फक्त PHD फाईलवर. डबल क्लिक केल्यानंतर ती PHD फाईल आपल्या फोल्डरमध्ये म्हणजे जे काय आपलं फोटोशॉप ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये पद्धतीने ॲड होईल. ॲड झाल्यानंतर ते अशा पद्धतीने थोडी लोड होईल. आपली जी काही फाईल आहे ती फाईलची साईज खूप मोठी असते, जेणेकरून आपण आता आज आपण त्यामध्ये बॅकग्राऊंड दिलेले आहे. त्यामुळे डिझाईनची साईज खूप जास्त झालेली आहे. त्यामुळे ॲड करण्यास तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या टेलिग्रामवर तुम्ही कळवायचं आहे किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही मला मेसेज करू शकता, तिथं तुम्हाला सोल्युशन सांगेल. आता 1 नंबरच्या ग्रुपमध्ये जसं की तुम्हाला काय दिलेलं आहे भावांनो, 1 नंबर आपण सॉलिड कलर घेतलेला आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने सॉलिड कलर घ्यायचा आहे तुम्हाला अशा पद्धतीने जो आपण सॉलिड कलर घेईन त्यानुसारच आपली जी काही डिझाईनची थीम आहे ती बनणार आहे. त्यानंतर आपण एखादं बॅकग्राऊंड घ्यायचं आहे Pinterest ॲप्लिकेशन मधून. ते घेतल्यानंतर आपण त्याला सॉफ्ट लाईट इफेक्ट दिलेला आहे. ऑपेसिटी 90च्या आसपास टूची आहे. अशा पद्धतीने सर्वप्रथम बॅकग्राऊंड होतं ते त्याला अशा पद्धतीने आपण दिलेलं आहे. त्यानंतर परत एक आपण टेक्स्चर टाईपमध्ये जसं की तुम्हाला दिसत आहे डिझाईनमध्ये कशा पद्धतीने टेक्स्चर आलेलं आहे ते एक आपण Pinterest ॲप्लिकेशनमधूनच बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. ते पण घेतल्यानंतर त्याला सॉफ्ट लाईट इफेक्ट दिलेला आहे. ऑपेसिटी 60च्या आसपास तुम्हाला करायची आहे. केल्यानंतर एक प्रभू श्रीरामांचा अशा पद्धतीने आपण एक फोटो घेतलेला आहे. फोटो घेतल्यानंतर त्याला पण सॉफ्ट लाईट इफेक्ट द्यायचा आहे. सॉफ्ट लाईट इफेक्ट दिल्यानंतर जो काही बॅकग्राऊंडमध्ये आपला जो काही फोटो गेलेला आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपल्या जे काही बॅकग्राऊंडमध्ये फोटो गेलेला आहे अशा पद्धतीनेच तुम्हाला अप्लाय करायचं आहे भावांनो. फक्त तुम्ही यामध्ये काय करू शकता, आता जसं की मी इथं तुम्हाला श्रीरामांचा कशा पद्धतीने फोटो घेतलेला आहे तुम्ही वेगळा घेऊ शकता. डिझाईनची थीम आपण बदलू शकता. डिझाईनची थीम बदलल्यानंतर आपल्याला पण अशा पद्धतीने डिझाईन बनवता येईल. 2 नंबरच्या ग्रुपमध्ये तोरण अशा पद्धतीने तोरणची जी काही PNG असते ती अप्लाय करून दिलेली आहे. त्यानंतर अशा पद्धतीने एक लोगो बनवायचा आहे. लोगोला सुद्धा आपण डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर तो आपला लोगो आहे तो एडिट करता येईल तुम्हाला.
त्यानंतर अशा पद्धतीने एक टेक्स्ट तुम्हाला अप्लाय करून दिलेला आहे. टेक्स्टमध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपण पॉपिन फॉन्टमधलं टेक्स्ट दिलेलं आहे. ते तुम्हाला कोड काढायची गरज नाही. आपले जे काही मराठी टायपिंग करतो त्या पद्धतीने तुम्हाला टायपिंग करायची आहे. त्यानंतर निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा अशा पद्धतीने एक टेक्स्ट अप्लाय करून दिलेलं आहे 3 नंबरच्या ग्रुपमध्ये. त्यानंतर दसरा आपण त्याला एक टेक्स्चर अप्लाय केल्यानं त्याला इफेक्ट कमी जास्त होत होता. त्यानंतर आपण त्याला ब्लेंडिंग कॉन्ट्रास्ट मारलेला आहे. टेक्स्चर अप्लाय करून दिलेले. त्यानंतर आपल्याला इफेक्ट कशा पद्धतीने द्यायचा आहे. इनर शॅडो दिलेला आहे, ड्रॉप शॅडो दिलेले आहे. तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तुमच्या थीमनुसार तुम्हाला द्यायचं आहे. आपण कशा पद्धतीने दिलेलं आहे तुम्ही बघू शकता डिझाईनमध्ये. ते तुम्हाला एडिट करता येईल. फक्त डबल क्लिक करायचं आहे त्यांच्यामध्ये. त्यानंतर विजयादशमी अशा पद्धतीने कॅलिग्राफी टाईपमध्ये तुम्हाला नाव दिलेलं आहे. स्टेटस टाकतो ते दिलेलं आहे अशा पद्धतीने. 5 नंबरच्या ग्रुपमध्ये फुल आणि आपलं जे काही सोनं जे असतं आपण त्यामध्ये अप्लाय केलेलं आहे. अप्लाय केल्यानंतर 7 नंबरच्या ग्रुपमध्ये साईडनं थोडं आपण सोनं जे काही सोन्याची पेंज म्हणजे ते फुल हे असतं पानं असतं ते अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर फायनल आपण आपला जे काही लोगो असतो तो दिलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपली जी काही डिझाईन आहे ती भेटून जाईल तुम्हाला. डिझाईन भेटल्यानंतर ती कशा पद्धतीने एडिट करायची ते तुम्हाला मी सांगितलं आहे या व्हिडिओमध्ये. बघू शकता अशा पद्धतीने आपली जी काही थीम आहे ती भेटून जाईल तुम्हाला. सर्व एडिट करता येईल अशा हिशोबात तुम्हाला दिलेलं आहे. आता 2 नंबरच्या डिझाईनमध्ये काय काय पद्धतीने ॲड केलेलं आहे ते सांगतो तुम्हाला. मित्रांनो आजचा जो काही डिझाईनचा पासवर्ड आहे तो 25 30 25 अशा पद्धतीने तुम्हाला डिझाईनला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. आणि आपली जी काही फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आहे तुम्हाला. मित्रांनो यामध्ये तुम्हाला बघू शकता तुम्ही आपण दसरा व विजयादशमी निमित्त मंगलमय शुभेच्छा अशा पद्धतीने टेक्स्ट दिलेला आहे. कशा पद्धतीने डिझाईन वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. दोन्ही डिझाईन कशा वाटल्या. आता मित्रांनो यामध्ये तुम्हाला सांगतो आपले जे काही डिझाईन आहे त्यामध्ये आपण ही बॅकग्राऊंड कशा पद्धतीने एडिट करू शकतो ते बघू शकता. आपण हाईड करून दाखवतो. हाईड केल्यानंतर तुम्हाला पण कळेल. सॉलिड कलर घेतल्यानंतर कशा पद्धतीने टेक्स्चर अप्लाय करायचं, कशा पद्धतीने डिझाईन बनवायची ते तुम्हाला टेक्स्चर टाईपमध्ये आपण डिझाईन दिलेलं आहे दोन्ही पण बरं का भावांनो. टेक्स्चर टाईपमध्ये तुम्हाला जसं की एक टेक्स्चर घ्यायचं आहे. सॉलिड कलर घेतल्यानंतर एक टेक्स्चर घ्यायचं आहे. पिंटरेस्ट ॲप्लिकेशन किंवा गुगलवरून घेतल्यानंतर त्याला मल्टिप्लाय इफेक्ट द्यायचा आहे. मल्टिप्लाय इफेक्ट दिल्यानंतर परत एक लेअर घ्यायची. लेअर घेतल्यानंतर त्याला आपण कट केलेलं आहे साईडचे पार्ट जसं की नको असलेले पार्ट आपण इरेज केलेलं आहे. इरेज केल्यानंतर त्याला सॉफ्ट लाईट इफेक्ट द्यायचा आहे बॅकग्राऊंडला. सॉफ्ट लाईट इफेक्ट दिल्यानंतर जो काय आपला डिझाईनमध्ये तो अप्लाय होऊन जाईल. तिसऱ्या लेअरमध्ये आपण एखादा टेक्स्चर टाईपमध्ये डिझाईनमध्ये आपण येण्यासाठी तुम्हाला ब्रशेससाठी तुम्हाला मल्टिप्लाय इफेक्ट मारून दिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला कळतच असेल टेक्स्चर टाईपमध्ये कसं पद्धतीने डिझाईन झालेले आहे. कलर मिक्सचर्स हा पेज दिलेला आहे. कलर मिक्सचर्समध्ये तुम्ही बघू शकता कसा कलर चेंज केलेला आहे. त्यानंतर श्री रामांचा फोटो घेतलेला आहे. रामांचा फोटो घेतल्यानंतर परत लेन्स अशा टाईपमध्ये लेन्स म्हणजे जे काही डिझाईनमध्ये दिसते ते अशा टाईपमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. कलर डॉच करायचा आहे. कलर डॉच केल्यानंतर ऑपेसिटी 20च्या आसपास तुम्हाला करायची आहे. केल्यानंतर अशा पद्धतीने फुल व सोनं आपण जे काही अप्लाय करतो ते दिलेलं आहे. त्याला आपण ड्रॉप शॅडो मारलेले आहे. कॅमेरा रॉ फिल्टर अप्लाय करून दिलेले आहे. तुम्ही बघू शकता तिथं तुम्हाला फक्त डबल क्लिक करायचं आहे. तुम्हाला कळून जाईल कॅमेरा रॉ फिल्टर कशा पद्धतीने अप्लाय केलेलं आहे आणि ड्रॉप शॅडो कशा पद्धतीने दिलेली आहे. फक्त त्या लेअरवर क्लिक करायचं आहे आपल्याला. क्लिक केल्यानंतर 2 नंबरच्या ग्रुपमध्ये फोटो शुभेच्छुकचं नाव आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला हा फोटो अशा पद्धतीने हाईड करायचा आहे. हाईड केल्यानंतर नावाला आपण कॅलिग्राफी टाईपमध्ये नाव दिलेलं आहे. तुम्हाला आपलं जे काही मराठी म्हणजे पॉपिन बोर्ड जर तुम्हाला श्रीलिपीमध्ये टाईप करायचं असलं 07 36 90 फॉन्ट आहे ते तुम्ही अप्लाय करू शकता डिझाईनमध्ये. त्याला फक्त आपल्याला इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ॲपमधून तुम्हाला कोड काढायचा आहे. कोड काढल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने अप्लाय करता येईल. टेक्स्ट टाकतो ती PNG दिलेलं आहे. टेक्स्ट अशा पद्धतीने आजचं दिलेलं आहे. आणि दसरा व विजयादशमी हे नाव तुम्हाला दिलेलं आहे. त्याला इनर शॅडो मारलेले आहे. ग्रेडियंट ओव्हरले मारलेला आहे आणि ड्रॉप शॅडो मारलेले अशा पद्धतीने तुम्हाला नाव दिलेलं आहे. आणि इन्फिनिटी फॉन्ट आहे भावनो. इन्फिनिटी फॉन्ट झाल्यानंतर 4 नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा अशा पद्धतीने टेक्स्चर दिलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने एक असं क्लाउड म्हणजे जे काही चिमण्यांचा फोटो असतो तो दिलेला आहे. आणि तोरण आपण जे अटकवतो अशा पद्धतीने ते दिलेलं आहे. तोरण अटकवल्यानंतर आपला जो काही लोगो आहे तो द्यायचा आहे. डिझाईनमध्ये दिलेला आहे. लोगो आपण अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने डिझाईन फायनल डिझाईन अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल.
डिझाईन कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि डिझाईनमध्ये आपण काय काय पद्धतीने ॲड केलेलं आहे ते तुम्हाला सर्व आपल्या याला पेंटास ॲप्लिकेशनला भेटून जाईल. दोन्ही डिझाईन तुम्ही कशा वापरू शकता हे तुम्हाला कळलंच असेल आपल्या डिझाईनमधून. आणि या दोन्ही फाईल तुम्ही एडिट केल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने त्या दोन्ही फाईल तुम्हाला सेव्ह करायचे आहे ते सांगतो. जर तुम्हाला PHD फॉर्मॅटमध्ये फाईल सेव्ह करायची असेल, फाईलवर जायचं आहे. फाईलवर गेल्यानंतर इथं सेव्ह ॲज ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. सेव्ह ॲज केल्यानंतर एक नंबरलाच आपलं PHDचं फोल्डर भेटून जाईल. PHDमध्ये तुम्ही अशा पद्धतीने क्लिक करायचं. जर तुम्हाला JPGमध्ये फाईल सेव्ह करायची असेल, तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला JPG फॉर्मॅट निवडायचं आहे. नाही तर तुम्हाला फाईलला नाव द्यायचं आहे. फाईलला नाव दिल्यानंतर इथं सेव्ह आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आपली जी काही फाईल आहे ती सेव्ह होऊन जाईल. आणि मित्रांनो, जर तुम्हाला कमी MB मध्ये जसं की तुम्हाला 2, 3, 4 MB पर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला फाईल सेव्ह करायची असेल, ती कशा पद्धतीने तुम्ही सेव्ह करू शकता. परत फाईलवर जायचं आहे. फाईलवर गेल्यानंतर एक्सपोर्ट ॲज करायचं आहे. एक्सपोर्ट ॲज केल्यानंतर तुम्हाला इथं JPG निवडायचं आहे. तुम्हाला इथं 100 आहे, तिथं 100 करून घ्यायचं आहे. क्वालिटी, विथ, हाईट अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्ट करायचं आहे. एक्सपोर्ट केल्यानंतर इथं तुम्हाला फाईलला नाव मागेल. फाईलला नाव दिल्यानंतर सेव्ह म्हणायचं आहे. कमी MB मध्ये आपली जी काही फाईल आहे ती सेव्ह होऊन जाईल. आणि मित्रांनो, तुम्हाला आजच्या दोन्ही डिझाईन कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि चॅनलला पहिल्यांदा जो नवीन आला असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले जे काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपल्याला भेटून जातील. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं चॅनल तुमच्या भावाचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.